हे युद्ध कुणाच्या विरोधात आहे तर हे युद्ध महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे। आणि इथे मी बघते सगळे आमची मशाल बसली आहे इकडे, आमच्या मशालवाल्या भगिनी बसल्या आहेत, आमचे भाऊ पण बसले आहेत। त्या दिवशी मला उद्धवजींचं भाषण आठवतं, आपल्या मनातला मुख्यमंत्री म्हणून राज्यांनी त्यांना अगदी केवढं प्रेम दिलं। त्या उद्धवजींनी परवा मुंबईच्या सभेत शब्द दिलाय आपल्याला की तुमच्या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहे, आटा, तांदूळ, तेल, 5 वर्ष आपलं सरकार आल्यावर सगळे भाव स्थिर राहतील, आम्ही महागाई वाढू देणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो। आणखीन एक शब्द देते जो राहुल गांधींनी त्या दिवशी दिला। काँग्रेसचे आमचे भाऊ असतील इकडे आणि भगिनी, राहुलजींनी भाषणात असं सांगितलं की आज नंतर महाराष्ट्रातली आलेली प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रातच राहील, ती दुसऱ्या राज्यात आम्ही जाऊ देणार नाही। जे आमच्या पोरांचे दुसऱ्याला द्यायचं आम्हाला दुःख नाही, अरे मेरे बच्चे का बलाओ उसके भी बलाओ, पण जर माझ्या पोराच्या ताटातलं जेवण तुम्ही काढून घेणार असाल तर नाही चालेल। आमची पोरं मेरिटमध्ये पास झाली होती, पुणे जिल्ह्यात 6 लाख नोकऱ्या येणार होत्या, त्या तुम्हालाही मिळाल्याच असत्या, त्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या होत्या, पण या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी दुसऱ्या राज्याला देऊन टाकला।